नमस्कार. आज आपण चर्चा जी करणार आहे तो गेल्या 4 दिवसापासून जावली तालुक्यातल्या आमच्या कुडाळ, हुनगाव, करहर या विभागातील जनतेमध्ये जी खूप चर्चा चालू आहे. हुनगाव बावधन वाई रस्ता या रस्त्याला नुकतीच दर्जोन्नती मिळालेली आहे आणि या संदर्भात आम्ही बातम्या केल्यानंतर काय कोणाचं नाव त्यातमध्ये काढणं किंवा कुणी काय केले हे सगळे आम्ही वस्तुस्थिती मांडत असताना काही चर्चा घडून आल्या. तर या चर्चेतला उहापोह करत असताना सत्ताधारी पक्ष म्हणून जी काही भूमिका मांडणं गरजेचं आहे, सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातल्या नेत्यांनी काय काय केलंय हे सुद्धा जनतेपर्यंत सत्य यावं असा विचार करून आम्ही आज या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. ते नुकतेच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आमचे वसंतराव मानकुमरे भाऊ यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. त्या ठिकाणी भाऊ तुमचं स्वागत आहे. त्यानंतर या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे मंडलाध्यक्ष संदीपजी परामने, सामाजिक भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते रणजितजी शिंदे आणि संतोषजी मामुलकर यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर भाऊ, जवळपास 35 ते 40 वर्ष आपण जावळीच्या राजकारणामध्ये आहात. तुम्हाला जावळीतल्या रस्त्यांचीच नव्हे तर माणसांची सुद्धा खडानखडा माहिती आहे. तर या संदर्भात मध्ये आणि कायम तुम्ही सत्तेत राहिलेला, शिवसेनेतही सत्तेत होता, राष्ट्रवादीतही सत्तेत होता, आज भाजपमध्ये सत्तेत आहे. तर या रस्त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? तर आपल्या जावली तालुका आणि आपल्या या महसूल विभागाच्या दृष्टीनं हा क्रांतिकारी निर्णय आहे. गेली अनेक वर्ष लोकांची मागणी होती की वाई, बावधन आणि हा हुनगाव रस्ता व्हावा, परंतु मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. विशेषतः फॉरेस्टची अडचण होती आणि त्याच्या माध्यमातून आपले सध्याचे आमदार आणि मंत्री महोदयांनी चांगल्या पद्धतीचं या विषयावर मंथन करून अधिकाऱ्यांशी टीम कामाला लावून फॉरेस्ट असेल, मग PWDच्या माध्यमातून हा रस्ता त्या पद्धतीचं त्याला मान्यता देणं, दर्जानीतीचा मान्यता देणं हे काम माननीय नामदार श्रीधरराजे भोसले साहेब यांनी केलेलं आहे. अनेक वेळा जेव्हा जेव्हा या भागामध्ये मंत्री महोदयांचे दौरे असायचे, मंत्री महोदयांचा कार्यक्रम असायचे, मेळावे असायचे, त्या मेळाव्यात आम्ही सातत्यानं मागणी त्यांच्याकडे करत असायचो आणि त्या मागणीला दुजोरा देऊन आज मंत्री महोदयांनी हे काम मार्गी लावलेलं आहे. मधल्या काळामध्ये कोणी म्हणत असेल हा प्रयत्न आम्ही केला, 4 चौघं एखाद्या टपरीवर बसली आणि चर्चा केली म्हणजे त्याला मान्यता होती का? तुम्ही काय मंडळींनी, पत्रकार मंडळी लिहिलं की एखादी कृती समितीला काय दर्जा आहे, त्याचं काय रजिस्ट्रेशन आहे, त्यांनी कुठली कामं केली सामाजिक, असं काय आहे का तुमच्याकडे? त्याचं एखाद्या ठिकाणी 10 टपोरी बसली आणि चर्चा केली की आपण असं असं करायचं आणि आपण तसं तसं करायचं, एखादं निवेदन दिलं म्हणजे रस्ता मंजूर होतो का? मंत्रालयाच्या लेवलला, अधिकाऱ्यांच्या लेवलला, PWDच्या लेवलला त्या ठिकाणी जाऊन त्याची पूर्तता करणं. पूर्तता कोण करतं? जो या तालुक्याचा आमदार असतो. एखादा रस्ता मंजूर करणं किंवा दर्जोन्नती देणं, बरं दर्जोन्नती नुसत्या आपल्या एका रस्त्याला नाही दिलेली. आज जवळजवळ 18 ते 20 या तालुक्यातले रस्त्याला दर्जोन्नतीचा दर्जा मिळालेला आहे. हे आपल्याला माहीत असेल नसेल, नुसतं तुम्ही हाच कागद नुसता नाचवताय, मला हे काय विषयच नाही. आता दर्जोन्नती दिली हे पहिली पायरी आहे. आता त्याला तरतूद होणं आणि कामाला सुरुवात होणं ही दुसरी पायरी आहे. त्यासाठी फंडिंग उभं करणं, त्यासाठी आपल्या बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे. बरं, आता बजेट लवकर झालं आहे. जवळजवळ बजेटमध्ये आपण तालुक्यातली 50-100 कामं सुचवतो. सगळीच कामं मंजूर होतात असं नाही, परंतु आपल्याला कल्पना आहे आपले मंत्री महोदय हे त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांचा चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र शासनात दबदबा आहे आणि सगळ्यामध्ये काम करणारे आमदार आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांनी काय केलं नाही असं मी म्हणणार नाही,
परंतु सगळ्यापेक्षा दर्जेदार काम आज शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं आहे. आज तुम्ही पाहिलं म्हणजे या तालुक्यात जर तुम्ही फेरफटका मारला, तुम्हाला जर वेळ असेल सगळ्या पत्रकारांना, तर तुम्ही फिरा. मग आता तुमचा दर्यापासून असणारा हुंगावरचा रस्ता मागे आम्ही मुख्यमंत्री योजनेमधनं मंजूर केला, आता परत त्याचं रुंदीकरण चाललेलं आहे, डांबरीकरण चाललेलं आहे. आज रायगावपासून सोनगावपासून रस्ता एवढा कॉन्क्रिटीकरण झाला. आज आमच्या हुंगावपासून वालूदपासून महू असा एक दर्जेदार आता नवीन जेवढे जुने पूल आहे तेवढे नवीन पूल करतोय आम्ही, आणि ते काम शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. तुम्ही पाहिलं असेल महूकोटीचा पूल, प्रचंड असा मोठा पूल केला. आता तुमच्या कुडाळपासून जाणारे वर कुडाळच्या बाजूचे पूल सगळे जुने पूल नवीन केले. आता तुम्ही पाहिलं म्हणजे आंबेकर आणि करर तोही पूल खाली होता, आता तो उंच केला. अशी कितीतरी कामं आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेले आहेत. मार्लीपासून येणारा खाली रस्ता त्याला आता आपण त्या ठिकाणी त्याचंही काम करतोय. त्या ठिकाणी आपण प्लॅनमध्ये आता तुम्ही सायगरला अजून गेलाच नाही. आम्ही आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी नेमकं काय केलंय ते पाहून या. तो घाट बघा, सायगर आणि गावीवरनं उतरलेला रस्ता. आता आकेगणीवरनं आपण टोंबेवाडीला रस्ता जोडतोय, आपण घोटेकरवरनं खाली आपल्या रंजनीला जातोय. असं प्रचंड काम. राजपुरेवाडीवरनं राजपुरीला रस्ता आपण जोडतोय. आणि हा मसल्यापासून जो जुना रोड आहे बाजारपेठेचा, त्याला सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी शब्द दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे ते चांगल्या पद्धतीनं हे सगळं नियोजन करणार आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून जे प्रचंड काम झालेलं आहे, याबाबत विरोधकांना बोलायला कुठं जागाच नाही. म्हणजे तेही मान्य करतात की महाराज साहेबांनी चांगलंच काम केलं आहे. जनता तर जावलीची मान्य करतेच करते, परंतु महाराजांच्या कामाची दखल राज्य शासनानं सुद्धा वरच्या लेवलला पक्षांना घेऊन त्यांना चांगलं मानाचं स्थान पण दिलेलं आहे. आज हुमगाव बावधनचा जो रस्ता आहे तो आता महाराजांच्या अखत्यारीत आला आहे, आणि हे काम आता महाराजच मार्गी लावू शकतात हे पण विरोधकांना माहिती. आता तुम्ही बऱ्याचशा रस्त्यांचा उल्लेख केला, यामध्ये पूर्ण श्रेय भाऊ तुमचा आहे. महाराजांना काही ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, हा रस्ता करायचा आहे, तो रस्ता करायचा आहे, हे 100% तुम्ही महाराजांच्या निदर्शनास आणलं, तुम्ही पाठपुरावा केला, याचं पूर्ण श्रेय नक्कीच तुम्हाला जातं. कारण तो तुमचा प्रॉपर होम ग्राउंड पडतं, तुमचा मतदारसंघ पडतो, तो गट तुमचा पडतो, आणि त्या गटाच्या विकास कामांना न्याय द्यायचं काम तुम्ही निश्चितपणानं केलेलं आहे. ठीक आहे, आता या 10 वर्षांमध्ये महाराजांच्या माध्यमातून हा रस्त्याचं काम मार्गी लागतं आहे. ज्यावेळेला शशिकांत शिंदे आमदार होते त्यावेळेला शशिकांत शिंदेंनी मरड मुऱ्यासारख्या किंवा अनेक मुऱ्यावरती वन विभागाच्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या ठिकाणी ते आजही सांगतात की मी उभं राहून तो वन विभागाचा रस्ता फोडून केला. मग त्यावेळेला तुम्ही सुद्धा एक संघर्षमय तुमचं नेतृत्व आहे, तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, धरणग्रस्तांसाठी केली, अनेक प्रश्नावर आंदोलन केली. मग या प्रश्नावरती असं आंदोलन तुम्हाला झालं का हे माहीत नसेल. मरड मुऱ्याचा रस्ता केवढूसा आणि बावधन हा रस्ता, ह्याचं फॉरेस्टची लांबी रुंदी, तिथं काय रस्ता फोडता येतो का, तिथं काय तोडता येतं का? तर अजून मरड मुऱ्याला आणि रेंगडी मुऱ्याला अजून फॉरेस्टची परवानगी नाही. आत्ता केली आम्ही. शिंदेसाहेब गेले, कधीतरी अधिकाऱ्याला तिथं दम दिला न एखादं फोकलं हे JCB लावला म्हणजे रस्ता झाला का? त्याचं मजबूतीकरण मी तालुक्याचा जेव्हा बांधकामचा सभापती झालो, उपाध्यक्ष झालो, अख्खं बांधकाम तुम्ही 5 वर्ष बांधकाम आमच्याकडं होतं, 2.5 वर्ष. जिल्हा परिषदला मी 5 वर्ष होतो शिंदेसाहेबाच्या नंतर इथं. आणि तुम्हाला ते माहिती पाहिजे की बांधकाम जिल्ह्याचं बांधकामाकडूनच बाकीचे प्रस्ताव जातात. ती वेळा आम्ही जिल्हा परिषदला अधिकाऱ्यांच्या मिटिंगा केल्या, हे तुम्हाला ज्ञात नाही. तुम्हाला इथं दीड दमडीची कोणतरी बसलीत, चर्चा केली, पाराव बसले आणि झालं की त्यांनी केलं, त्यांनी उठाव केला. अरे बोलायला काय आहे? आणि जे बोलणारा आहे तो मग लायकीचा होता तर का निवडून आला नाही? का लोकांनी त्याला निवडून दिलं नाही? लय एवढं मोठं अख्खी बावधन रस्ता त्यांनी पार पाडला, पाहिजे तर मी आता राजीनामा देतो, त्यानं परत लढावं तिथं आणि ह्या लोकांनी त्याला परत निवडून द्यावं. अरे कोण कुठला कशाचं काय सांगतो तुंतुना, तुम्ही त्यांची तुंतुनी ऐकता अमका आणि तमका. अरे ग्रामपंचायतीला निवडून आले नाही ते असली माणसं तुम्हाला सांगणार होय आम्ही आंदोलनं केली आणि आम्ही निवेदनं दिली म्हणजे काय झालं? निवेदनं कोणीही देतं, कुणीही बोलतं. आता यूट्यूबवर कोणीही बोलायला लागलंय.
संध्याकाळचे रवी साहेब सुद्धा चांगले झिंगाट होतात आणि मग बोलतात. तो भाग वेगळा आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावरती बोलूया. विकासाचं नाही, आता मुद्दा कुठनं आला, कळीचा मुद्दा का झाला आणि तुम्हाला आम्हाला बोलवावं का वाटलं की अमुक झालंय की ते अमक्यानं हा रस्ता मंजूर केला असा म्हणतोय, तो म्हणतोय असा रस्ता आम्ही अमका केलाय, हा रस्ता जाऊ दे बाजूला. त्यांना एखादा आणखी आम्ही सांगतो की हा रस्ता मंजूर करू ना. आम्ही ते केलं म्हणून आज आमची भेट होते. तुम्ही आमच्याशी 4 शब्द बोलताय, नाही तर तुम्ही पण वास्तव पाहिजे ना. पत्रकारांनी सुद्धा वास्तव मांडलं पाहिजे ना. वास्तव दीड दमडीचे कोणी पण येतील आणि सांगतील नाही आम्ही केलं. अरे त्याला काहीतरी डॉक्युमेंट पाहिजेत. पत्रकार म्हणूनसाठी आमच्याकडे येणाऱ्या माणसाची भूमिका मांडणं आमचं काम आहे. आणि सत्ताधारी म्हणून किंवा एक वरिष्ठ जबाबदार चुकीच्या भूमिका मांडून त्याचा कोण अध्यक्ष बरोबर का चूक हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. रजिस्ट्रेशन तुम्ही ते जर चुकीचे असतील तर त्यांचं काय चुकतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे काय असतं तेवढं सांगा. त्याचं रजिस्ट्रेशन असतं, त्यांचे पदाधिकारी असतात, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन आहे. रवी परामणेंच्या त्या रामपूलला 4 जण बसले आणि तिथं एखादा ठराव केला म्हणजे रस्ता होतो. ते म्हणतच नाहीये. बरं, बसणारे कोण, ते काय, आणि त्यांनी समाजासाठी काय केलं, गावांसाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं हा सोडून द्या विषय. त्यांचं सामाजिक काम काय, हे जे बोलणारे त्यांचं सामाजिक काम काय तेवढं तरी सांगा. अरे चिटर एखादा म्हणाल की नाही मी हे केलं आणि तुम्ही त्याला शाबासकी देणार. जो लोकांना ब्लॅकमेल करतो, जो लोकांना पिडतो, जो सामान्य लोकांच्या विरोधात माहितीच्या अधिकाराखाली सारख्या वेगवेगळ्या पद्धतीनं हॅरेसमेंट करतो, अशा माणसाला तुम्ही त्याचं कौतुक करताय आणि त्यानं केलं ह्यानं केलं सांगताय तुम्ही आम्हाला. आम्ही इथं 30 वर्ष घासलीत. मी 4थ्यांदा इथं निवडून आलो आहे. 3 वेळा जिल्हा परिषदला, 1 वेळा पंचायत समितीला, आणि पंचायत समितीचा सभापती होतो मी. जिल्हा परिषदचा 2दा सभापती होतो. सगळी डॉक्युमेंट, सगळे प्रोसेस आमच्या जिल्हा परिषदेकडनं होतं. आमचे असले आमदारांचा एखादा पत्र असल्याशिवाय या तालुक्यातलं कुठलंही काम मंजूर होतं का, हे तर तुम्हाला सुद्धा पत्रकारांना कळायला पाहिजे ना. हो ठीक आहे भाऊ, आत्तापर्यंतचा जो झाला हा, आता इथून पुढं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमची जबाबदारी नक्कीच आहे. तुम्हालाच पुढचं मार्गी लावावं लागणार आहे. त्याच्यानंतर हे जे कार्यकर्ते, हा विषय कायम ज्वलंत ठेवणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे. ते विस्मृतीत जाता कामा नये. आणि त्याचा कायमचा, कारण आत्ताशी दर्जोन्नती झाली, अजून बऱ्याचशा वन विभागानं सुद्धा काही परवानगी अजून दिलेली नाही आहे किंवा अजून बऱ्याचशा बजेटमध्ये तरतूद व्हावी जागेचं त्या अधिग्रहण करणं आहे, कुणाची शेती जात असेल नुकसान भरपाई देणं आहे, ह्या गोष्टी बऱ्याचशी कामं त्या ठिकाणी बाकी असल्याचं दिसतंय आणि ती फॉलोअप शिवाय होणार नाही. आणि अपेक्षा जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून आणि महाराज साहेबांच्याकडून नक्कीच आहे की तुमच्या या कार्यकालामध्ये लवकरात लवकर अधिकाऱ्यांना सांगतो, लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा. आणि आमचे सगळे कार्यकर्ते आणि सिकंदरराजे भोसले हा रस्ता आम्हीच करणार, ह्याचं भूमिपूजन आम्हीच करणार आणि ह्याचं उद्घाटन पण आम्हीच करणार. नक्कीच. त्यामुळं सत्तेत तुम्ही म्हणल्यानंतर जबाबदारी तुमचीच आहे. कोणीही भाव खायची गरज नाही आणि कोणीही बोलायची गरज नाही की आम्ही केलं, हे काम आम्ही केलं आहे. ह्याला दर्जोन्नतीचं हे आमच्या डिपार्टमेंटनं, मंत्री साहेबांच्या डिपार्टमेंटनं दिलं आहे, त्यांच्या सहीनं दिलं आहे. त्यामुळं हे सगळं तुम्ही समजून घ्या आणि त्यांना एकदा समोर आणा. आमच्या कधी आणायचं ते आम्ही त्यांना काय उत्तरं द्यायची ती देऊ. त्यामुळं उगाच कुणाचं तरी ऐकून कुणाला तरी भावल्यावर बसवायचं, नवरा बनवायचा आणि गाढवा फिरवायचा, असलं कशासाठी तुम्ही करता तेच मला काही कळत होणार नाही भाऊ. उद्या सामान्य माणूस जरी आमच्याकडे आला रस्त्यावरची, त्याची एखादी तक्रार घेऊन आला तर त्याची ठीक आहे ना, तक्रार आमचं काम आहे. तक्रारी वास्तव पाहिजे ना, त्याच्या हातात काहीतरी पाहिजे ना. त्याचं त्याच्या सहीनं हा रस्ता मंजूर झाला तर त्यांना बोललं पाहिजे ना, तो चुकीचा आहे असं रोज कुणी पण बसेल त्याला काय ऐकायचं. त्याच्यामुळं त्यांना काय घाबरायचं. लोकशाही आहे म्हणल्यानंतर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार हा राहणार आहे आणि बोलणार, तो बोलतोय ते लिहिणं आमचंही कर्तव्य आहे आणि जे चुकीचं आहे ते मी सांगितलं पाहिजे. आम्ही ऐकून घेणार आणि जवळ थोडे दिवस ऐकून घेऊ, पण एका दिवशी असा बाजार उठवू ना फुकट असा बोलणारा आणि चुकीचा बोलणाराचा आमचा अधिकार आहे. या भागात आम्ही काम केलंय, झिजलोय आम्ही,
ही कामं सगळे आम्ही केलेत. कुणीतरी येऊन फोकट्यामध्ये नाही आम्ही केलं त्यांनी केलं त्याचं ऐकायला आम्ही मोकळं आहे का? अरे स्वतःच्या गावात सरपंच होता आला नाही यांना हे आम्हाला शिकवायला लागले का? आजही त्यांचं म्हणणं आहे की हे काम महाराज साहेबच करू शकतात आणि आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या गटाचे प्रतिनिधी म्हणून हे आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळातमध्ये संदीप परामणेसारख्या युवा नेतृत्वानं, रणजितजी शिंदे आहेत, महामूलकर आहेत, त्यांनी त्यांच्या टीमनं हा प्रश्न ज्वलंत ठेवावा आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होऊन ज्या काही अडचणी असतील त्या वरिष्ठ लेवलच्या अडचणी भाऊ तुम्ही आणि महाराज साहेबांच्या माध्यमातून सोडवल्या जाव्यात आणि लवकरात लवकर तुमच्या गाड्या, तुमच्या विभागातल्या गाड्या त्या हुमगावमधून बावधन मार्गे वाईला जाव्यात. जोशी साहेब, म्हणजे हा रस्ता गरजेचा काय आहे यातलं एकच उदाहरण सांगतो. इंदवली गावचे शहाजी बोटे नावाची व्यक्ती हार्ट अटॅकनं आपल्या टोल नाक्यापर्यंत येईस्तोपर्यंत एक्सपायर झाली. जर हा जवळचा मार्ग कुठला उपलब्ध असता तर ही घटना घडली नसती. ही आपल्याला माहीत असलेली घटना आहे. अशा बऱ्याचशा घटना आपल्या भागात घडतात की म्हणजे आज आपल्या पूर्ण तालुक्यात एकही एमडी डॉक्टर नाही. इमर्जन्सीला पेशंटला पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग हाच एक आहे आणि ह्या वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही कायम महाराजांच्या मार्फत मांडत आलो. कारण वारपी जर ओळखीचं असतं तर जेवण भेटेल हा साधा हे, त्यामुळे महाराजच हा प्रश्न सोडू शकतो. त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळोवेळी ह्या गोष्टीची आम्ही जाणीव करून दिली. नक्कीच तुम्ही सगळेजण या प्रश्नावरती कायमस्वरूपी फॉलोअप घेत राहा. महाराजांच्या मागं महाराजांचाही व्याप आहे. फक्त त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना करून तुम्ही अधिकाऱ्यांच्या मागं कायम तुमचा रेटा राहू द्यात आणि जेणेकरून ज्या काय परवानग्या मिळणं आहे, जो काय बाकीच्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर मार्गी निघाव्यात. आणि भाऊ 100% आम्हाला माहिती आहे हा तुमच्या मतदारसंघातला रस्ता आहे, तो तुमच्या विभागातल्या मतदारांच्या भावनांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या लोकभावना लक्षात घेऊन हा प्रश्न तुम्ही लवकर मार्गी लावाल अशी आम्हाला नक्की अपेक्षा आहे. निश्चितपणानं आम्ही हा रस्ता मार्गी लावणार. एवढंच नव्हे तर श्रीधरराजे भोसले यांचा जाहीर सत्कार या विभागाच्या वतीनं आम्ही करणार आणि विरोधकांना जे बोलणाऱ्यांना पण बोलवणार त्यासाठी.